अशी मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा एकीकडे जोरदार असा तिढा आपल्याला पाहायला मिळत होता। यावरती अर्थातच वारंवार दावा हा शिवसेनेनं सुद्धा केलेला होता। मात्र नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यावरती वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्यावरती पुन्हा पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित होत होते। या संदर्भात आपण बघतोय रायगडच्या पालकमंत्रीपदी तर भरत गोगावले यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे। आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। रायगडच्या पालकमंत्री पदावर अखेर भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आताच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय। नाशिक आणि रायगड या ठिकाणी पालकमंत्रीपदी एकीकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन तर दुसरीकडे भरत गोगावले यांची वर्णी अखेर लागली। अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एकीकडे भरत गोगावले यांचं तर स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला हवं, मात्र नाशिकचं काय? नाशिकचे देखील पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांच्या पदावर पडलेलं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना आणि भाजप यांचे जे दावे तिथे केले जात होते त्याला अखेर स्वरूप मिळालेलं आहे। एका बाजूला गिरीश महाजन हे कुंभ तिथं होणार आहे त्याचा प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि जवळपास कारभार जो आहे तिथला तो पालकमंत्री सारखाच गिरीश महाजन पाहत होते। पण आजच्या शासकीय आदेशामुळे स्पष्ट झालेलं आहे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे रायगडचं जे पालकमंत्रीपद आहे ते भरत गोगावले यांना देण्यात आलेलं आहे। रायगडचा पालकमंत्रीपदाचा जो दावा आहे तो आपणास माहित आहे की आदिती तटकरे यांच्याकडनं याआधी करण्यात आला होता। पण सुनील तटकरे यांच्या चिरंजीवांना बिनविरोध निवडणूक देणं तसंच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणं यामध्ये शिवसेनेने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे आणि त्या बदल्यातच अखेर भरत गोगावले यांच्या पदरामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद पडलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल अधिक पुढे सरस झाल्याचं या गोष्टीमध्ये दिसून येतं। कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेंनी स्वतःचं वजन जे आहे दिल्ली दरबारी वापरून अखेर रायगड आणि मध्ये भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। दुसरीकडे मात्र एनसीपीचे अधिक आमदार असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमधून मात्र संधी आता मिळालेली नाही। या गिरीश महाजन यांच्याकडेच आता अधिकृतरित्या पालकमंत्रीपद दिल्याचं शासकीय आदेश आज जारी करण्यात आलेले आहेत। अगदी याच अनुषंगाने आपण बघतोय की राष्ट्रवादीकडनं सुद्धा छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, ते दावेदार होते। पुन्हा शिवसेनेकडनं सुद्धा दादा भुसे यांचं नाव एकीकडे समोर येत होतं। मात्र तरीही पालकमंत्री पदावरती आपलं नाव कोरड्यामध्ये अर्थातच महाजनांना यश आलेलं आहे। यापूर्वी त्यांना याबद्दल विचारलं असता वरती देव बसलाय अशा स्वरूपाचं एक सूचक वक्तव्य सुद्धा महाजनांनी केलेलं होतं। प्रज्ञा, आपणास माहित आहे की 15 ऑगस्ट जे ध्वजारोहण आहे हे दोन्ही या नेत्यांनीच केलं होतं आता 2 दिवसापूर्वी। त्यामुळे फक्त ध्वजारोहणाच्याच भागापुरतं हे मंत्र्यांचं नाव समोर येताना दिसत होतं। पण अखेर आज या दोन्ही नेत्यांना त्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रायगड आणि नाशिक हे दोन्हीही महत्वाचे एक जिल्हे मानले जात आहेत की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा एक राजकीय मतदारसंघ तर बांधणी आहेच आहे, पण त्यापेक्षाही इथे होणारे नाशिकमध्ये कुंभमेळावा असो किंवा रायगडमध्ये नवनवीन प्रकल्प येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्रीपद हे तिथलं महत्वाचं मानलं जात आहे। शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या रायगडची जिल्हा परिषदेची संख्या अधिक असून देखील तिथे भाजपच्या पदरामध्ये जिल्हा परिषद देण्यात आली होती। तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये सुद्धा सुनील तटकरेंनी स्वतःच्या अनिकेत तटकरे या मुलासाठी लॉबिंग केली होती आणि तिथे देखील शिंदेंनी त्यांना मदत केली अखेरच्या क्षणाला। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद रायगडचं मिळावं यासाठी फार मोठा आग्रह धरला होता आणि अखेर ते देखील पूर्ण होताना दिसून येत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रत्येक पक्षाने स्वतःला साजेशी भूमिका घेण्यासाठी गेले 2 वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ देवेंद्र फडणवीसांचा झालेला आहे। नवीन सरकार आलेलं आहे पण पालकमंत्री पदाचा पेच संपत नव्हता, पण याच्यावर अखेर तोडगा निघालेला आहे। नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अखेर जाहीर करण्यात आलेले आहेत। जवळपास गिरीश महाजन हे पालकमंत्री पदावर नियुक्त जरी नसले तरी सुद्धा गेले 1.5-2 वर्ष तेच कार्यरत होते आणि तेच कारभार पाहत होते असं जवळपास चित्र स्पष्ट होतं। त्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींना गिरीश महाजनांना जबाबदार धरलं जात होतं। आता अधिकृतरित्या नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे आलेलं आहे तर दुसरीकडे रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंकडे आलेलं आहे। कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये तडजोडीचं राजकारण परत एकदा दिसलेलं आहे। पण जवळपास स्वतःला जे हवंय
तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून थोडंसं सागर तुम्हाला थांबवतीये. आमदार महेंद्र थोरवे सध्या आपल्या सोबत आहेत. महेंद्रजी, रायगडच्या पालकमंत्रीपदी तरी भरत गोगावले यांची अखेर नियुक्ती झालेली आहे. तुमच्यासाठी आनंदाची बाब. मात्र नाशिकमध्ये पुन्हा एकदा महाजनच पालकमंत्री असणार आहेत. होय, खरोखरच आज रायगडकरांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी, शिवसेनेसाठी रायगडच्या आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे. कारण गेली आम्ही 2 टर्मचा आता मी आमदार आहे. मागच्या टर्मला सुद्धा उद्धव साहेब मुख्यमंत्री बसले, तेव्हाही आमचे 3 आमदार आम्ही असताना सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेलं होतं आणि ते शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना घडलं होतं. आणि त्याच्यामुळेच आमचा पुढील काळामध्ये तो उठाव झाला होता. त्या उठावामध्ये रायगडचा मोठा सहभाग होता आणि भरत शेठ नंतर मंत्री होत असताना सुद्धा त्यांनी स्वतःचं मंत्रीपद आपण केलं होतं. हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आणि म्हणून आज भरत शेठ यांना मंत्री करून पालकमंत्री आज केल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे आणि शिंदे साहेबांचे आणि सुनेत्रांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासाला आता गती देण्याचं काम हे शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होईल असा आत्मविश्वास. नक्कीच. महेंद्रजी, तुम्हाला आवाज येतोय? हा, येतोय तू. हा, आता खरं तर तुम्ही आनंद व्यक्त केलेला आहे रायगड संदर्भात. मात्र नाशिकचं काय? नाशिकमध्ये सुद्धा दादा भुसेंसाठी तुम्ही आग्रही होताच की? नाही, आता कुठेतरी सगळ्यांना सरकार चालवायचं म्हटलं तर तडजोड जी केल्या पाहिजेत आणि ही तडजोड त्या पद्धतीने आम्हाला मिळणं अपेक्षित होतं. आणि नाशिक जरी भाजपकडे जरी गेलेलं असलं तरी शिवसेनेचे पण तिथे मंत्री आहेत दादा भुसे, त्यामुळे आम्हाला पण त्या ठिकाणी समान न्याय मिळेल. बरं, पण ही एक प्रकारची बोळवण केली आहे तुमची असं म्हणायचं का? हा, नाशिकचं पद खरं तर तुम्हाला मिळणं अपेक्षित होतं असं यापूर्वी अगदी जोरकसपणे सांगितलं जात होतं. तर रायगड देऊन एक प्रकारे बोळवण केली आहे असं म्हणता येईल का? नाही, असं नाही. आता मुख्यमंत्र्यांसमोर आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा काही अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणीवर मात करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो आमच्यासाठी करून या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पण बराच उशीर झाला गोगावलेंचं नाव समोर यायला. हो, आता संघर्ष हा जीवनामध्ये आणि शिवसेना म्हटलं की संघर्ष आमच्या 5वीलाच पुजलेला आहे. त्यामुळे आम्ही संघर्ष करून आम्ही यांना पालकमंत्री करण्यासाठी आमचा शेवटपर्यंत आमचा संघर्ष होता. दोन्ही आमदार महेंद्र दलवी असतील, मी स्वतः असेल आणि भरत शेठ, आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन हा निर्णय आम्ही ठामपणे या गोष्टी होतो की भरत शेठच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत. आणि आज खऱ्या अर्थाने रायगडला जाग आली, रायगडला न्याय मिळाला. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी महेंद्रजी. तर महेंद्र थोरवे यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, कारण त्यांनी इतक्या काळापासून केलेले जे प्रयत्न आहेत ते फळाला आलेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र नाशिकमध्ये जे घडलेलं आहे त्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.